पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र मराठी इंग्रजीसह तिसरी भाषा अनिवार्य, राज्य शासनाचा शासन निर्णय जारी. विद्यार्थ्यांना हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भाषांपैकी कोणतीही एक भाषा शिकता येईल. हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार. हिंदी ऐवजी इतर भारतीय भाषा शिकायची असेल तर 20हून अधिक विद्यार्थी हवे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद. सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती बोलणार का याकडे लक्ष. मुंबईमध्ये आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार. पगारवाढीचा करार कामगारांना मान्य नसल्यामुळे कंपनीने करार रद्द केला होता. हवाई कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावरती ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार. मनसेच्या संदीप धुरींची माहिती. लेबर कमिशनरकडे 3 संघटनांची एकत्रित सुनावणी असल्याची ही प्रतिक्रिया. इंडिगो अंतर्गत येणारी अजाईल कंपनी हवाई कामगारांना देत असलेली 1,500 आणि 2,000 वाढ आम्हाला मान्य नाही. मनसेच्या संदीप धुरींची प्रतिक्रिया. आणि 20,000 रुपये बोनस देण्याची मागणी मान्य होईपर्यंत माघार नाही. धुरींची प्रतिक्रिया. आज मनसेची मुंबई पक्ष कार्यालयामध्ये बैठक. मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते बैठकीसाठी उपस्थित असणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकींचं आयोजन करण्यात आलंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज बैठक. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवरती बैठकीचं आयोजन. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या 59वा वर्धापन दिन सोहळा. मुंबईतल्या माटुंगा इथल्या षण्मुगानंद सभागृहामध्ये मोठ्या दिमाखात संपन्न होणार वर्धापन दिन सोहळा. यावेळी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. शिवसेना शिंदेंच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. एकनाथ शिंदेंकडनं शिवसेनेच्या वर्धापन दिनाची जबाबदारी मुंबईच्या नेत्यांवर, माजी नगरसेवकांवर, कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार. सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का. जयश्री पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नाचसूट. मुंबईतला पवई तलाव ओव्हरफ्लो. गेल्या 2 दिवसामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे तलाव भरलेला आहे. सध्या तलावामध्ये पाण्याची पातळी 195.10 फूट इतकी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. धरणांचा पाणीसाठा 9.78 म्हणजेच 78%. वसई विरार शहरामध्ये काल रात्रभर पावसाच्या जोरदार सरी. शहराच्या अनेक सखल भागातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. नाला सोपारा पूर्वेकडील गालानगर रोडवरती पाणी साचलं. जूनच्या पहिल्या 15 दिवसात नोंदवलेली पावसाची तूट दुसऱ्या पंधरवड्यामध्ये भरून निघणार. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा खासगी हवामान अभ्यासकांचा अंदाज. मुंबईमध्ये पावसाळ्यात रस्त्यांवरती पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह वाहन चालकांचा मनस्ताप. पालिकेच्या अर्धवट कामांमुळे मुंबईकरांना खड्ड्यांचा ताप. रस्ते काँक्रिटीकरणाची 49% कामं पूर्ण झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. तसंच मच्छीमारांनी समुद्रकिनारी न जाण्याचंही आवाहन. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार. रायगडच्या अलिबाग, पेण, मुरुड तालुक्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात. कालपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा दमदार हजेरी. रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्टेशनजवळ अलर्ट मोटरमनने एका व्यक्तीचे प्राण वाचवले. स्थानकाजवळ एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रुळांवरती झोपून होता. यावेळी सतर्क मोटरमनने गाडी थांबवली. नागपुरामध्ये रस्त्याच्या कामात कुचराई करणाऱ्या 3 कंत्राटदारांना 1 कोटीचा दंड. विविध कामांसाठी खोदलेला खड्डा 31 मेपर्यंत न बुजवल्यामुळे नागपूर महापालिकेची कारवाई. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींच्या भाडेपट्टी करारावरील मुद्रांक शुल्कामध्ये सवलत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय. राज्यातल्या स्वस्त धान्य दुकानदारांचं कमिशन मागच्या 8 महिन्यांपासून थकीत आहे. याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. स्वस्त धान्य दुकानदार संघाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. मुंबईमध्ये मेट्रो 1च्या 8 फेऱ्या वाढवल्यात. दिवसाला आता 444 ऐवजी 452 फेऱ्या असतील. संध्याकाळच्या वेळेमध्ये मेट्रो गाड्यांमध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती निर्णय घेण्यात आलाय.
मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. पश्चिम रेल्वेवरती 2.5 लाख रुपये दंड वसूल, तर मध्य रेल्वेच्या तपासणी मोहिमेमध्ये 195 विना तिकीट प्रवाशांची धरपकड. रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल. वेटिंग लिस्टवरती आता 25% मर्यादा. रेल्वे प्रशासनाकडून अलीकडेच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी 1 जुलैपासून आधार नंबर अपडेट करणंही अनिवार्य. निर्माणाधीन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या बांधकामाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण. स्थानकासाठी पहिल्या रेल्वे लेव्हल स्लॅबचं कॉन्क्रिटीकरणही पूर्ण. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान. हजारोंच्या संख्येने वारकरी देहूत दाखल व्हायला सुरुवात. दुपारनंतर पालखीचं प्रस्थान होणार. तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. देहूमध्ये तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तुकोबांच्या देहूतील मंदिराचं दर्शन घेतील. त्यानंतर पालखी आणि पादुकांचंही अजित पवार दर्शन घेणार आहेत. इंद्रायणी काठी लाखो वारकऱ्यांची गर्दी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसडीआरएफ पथकही तैनात. धवलसिंग मोहिते पाटील यांच्या बलराज अश्वाचं तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान. गेले 35 ते 40 वर्ष मोहिते पाटील यांचा अश्व जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यामध्ये रिंगणासाठी धावत असतो. संत नामदेव महाराजांच्या पालखीचा हिंगोलीमध्ये रिंगण सोहळा. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या रिंगण सोहळ्याची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपली आणि तीच खास माझाच्या प्रेक्षकांसाठी. पैठणमधनं संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार. विशेष म्हणजे यंदा 120 किलोच्या चांदीच्या रथातनं संत एकनाथ महाराजांची पालखी निघाली आहे. आषाढीपूर्वी 22 जूनला पंढरपूरमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महास्वच्छता अभियान. पंढरपूर शहरामध्ये 22 टीम्स या सफाईसाठी बनवण्यात येणार आहेत. मंदिर परिसर, चंद्रभागा, वाळवंट, प्रदक्षिणा मार्गासह संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता केली जाणार आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण. पूजेसाठी सपत्नीक उपस्थित राहण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलंय. पंढरपुरामध्ये यंदा पहिल्यांदाच वारकऱ्यांसाठी 25 ते 30% जास्त वाळवंट मिळणार आहे. त्यामुळे वाळवंटामध्ये गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. पंढरीच्या वारीतही आता एआय दिंडी पाहायला मिळणार आहे. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही दिंडी यंदाच्या वारीचं आकर्षण असेल. धावत्या बाईकवरती कपलचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल. वाहतूक नियमांचं उल्लंघन करत भर दिवसा रस्त्यावरती प्रेमी युगुलांचा अश्लील चाळा करतानाचा व्हिडिओ समोर. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रायडर्सची सावंतवाडी वाहतूक पोलिसांची झटापट. एक पोलीस कर्मचारी जखमी. चौकशी करून तिघांवरती गुन्हा दाखल. कार बाजूला करायला सांगण्यावरनं वाद झाला होता. पालघरच्या बोईसर एमआयडीसी परिसरामध्ये एका टँकरला भीषण आग. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगर दरोड्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आरोपी बाळासाहेब इंगोलेला जादूटोणा करून लड्डांच्या घरातील पैशांचं पोतं गायब करायचं होतं. मात्र ही बातमी आजबे नावाच्या आरोपीला समजताच त्याने घरावरती दरोडा टाकला. तपास अधिकाऱ्यांची माहिती आहे. रायगडच्या पेणमधील दूरशेत ग्रामस्थांचं आंदोलन मागे. गावच्या हद्दीत सुरू असलेल्या दगड उत्खनन कारखान्यामुळे रस्त्याची चाळण. प्रशासनाकडनं गावकऱ्यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे. गोंदियामध्ये रेतीचं अवैध उत्खनन करणाऱ्या 5 टिप्पर चालक आणि मालकांवरती गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखा आणि दवनीवाडा पोलिसांची कारवाई. 5 टिप्परसह 23 ब्रास रेती साठाही कारवाईसकट जप्त करण्यात आलाय. सोन्याच्या दुकानातनं दागिने लंपास करणारी महिलांची टोळी जेरबंद. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. या प्रकरणात आणखी गुन्ह्याची उकल होण्याचीही शक्यता. रॅगिंग विरोधी यंत्रणा वाढवण्यासाठीचे यूजीसीचे महाविद्यालयांना निर्देश. रॅगिंग विरोधामध्ये नियमावलीच्या अंमलबजावणीपलीकडे देशातील 89 शैक्षणिक संस्थांनी दुर्लक्ष केल्याचंही समोर आलंय. राज्यामध्ये कीटकजन्य आजारांमध्ये मोठी वाढ. 14 जूनपर्यंत 4,471 हिवतापाचे रुग्ण आढळलेत. डेंग्यूचे 2031 आणि चिकुनगुनियाचे 900 रुग्ण. तसंच हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. कांदिवलीमधल्या एका सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरनं सुरू असलेल्या वादाला उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तात्पुरता विराम मिळालाय. न्यायालयाने सोसायटी विरुद्धची अवमान कारवाई रद्द केली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून 4 महत्त्वाच्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश, प्रशासकीय स्तरावरती आवश्यक फेरबदल करण्याच्या उद्देशाने निर्णय. पराग सोमण, सचिन कळंत्रे, सौम्या शर्मा चांडक आणि जिथिन रहमान यांचा समावेश. जे स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर अँड डिझाईनकडून 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. विद्यार्थ्यांना 11 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय. मात्र या बदलांसंदर्भात शिक्षण विभागाने अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याला विलंब होण्याची शक्यता आहे. शिक्षकांनी सादर केलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्र या संदर्भामध्ये आजार प्रमाणपत्रांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तपासणी करण्यात येणार. त्यात अनियमितता आढळल्यास संबंधित शिक्षकांवरती फौजदारी गुन्हे, निलंबन अशी कारवाई करण्यात येणार आहे. नीट परीक्षेमध्ये गुण वाढवण्याचं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या सोलापूरच्या संदीप शानवरती 3 गुन्ह्यांची नोंद. एमबीबीएसमध्ये मॅनेजमेंट कोट्यातनं प्रवेश देतो असं सांगून 50 लाखाला लुटल्याची माहिती. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार आहे. 52 दिवसांच्या या यात्रेदरम्यान सुरक्षेच्या विविध उपाययोजनांबरोबरच संपूर्ण यात्रा मार्गावरती ड्रोनला बंदी. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. कॅनडा G7 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक जागतिक नेत्यांची भेट. विविध जागतिक मुद्द्यांवरती द्विपक्षीय सहकार्य आणि रणनीती वाढवण्यावरती चर्चा. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि मोदींमध्ये द्विपक्षीय बैठक. भारत आणि कॅनडामध्ये उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी करार. दहशतवादी निज्जर हत्याकांडानंतर दोन्ही देशांनी प्रत्येकी 6 राजदूतांना देशातनं काढून टाकलं होतं. इस्रायल-इराण संघर्ष 5व्या दिवशीही सुरूच. इराणच्या आकाशावरती आमचं नियंत्रण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान. तर बिनशर्त आत्मसमर्पणाचीही ट्रम्प यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनला बिहार आणि ओडिशाच्या दौऱ्यावरती. ओडिशामध्ये भाजप सरकारच्या ओडिशा व्हिजन 2036 च्या दस्तऐवजाचं मोदींच्या हस्ते प्रकाशन. राजा रघुवंश हत्या प्रकरणामध्ये हनीमूनला जातानाचा नवीन व्हिडिओ समोर. सोनम तिच्या माहेरहून विमानतळावरती आली होती, तर राजा त्यांच्या घरातनं इंदूर विमानतळावरती जातानाचा व्हिडिओ समोर. राजा रघुवंश हत्या प्रकरणामध्ये मेघालय एसआयटीकडनं क्राईम सीनचं रिक्रिएशन. आरोपींना वेई सावडोंग फॉल्स इथे नेण्यात आलं. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 163 मृतदेहांचे डीएनए जुळले, तर आतापर्यंत 124 मृतदेह कुटुंबियांच्या सुपूर्द. वॉशिंग्टनमध्ये पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या विरोधामध्ये निदर्शनं. वॉशिंग्टनमधल्या एका हॉटेलमध्ये मुनीर यांचा ताफा पोहोचताच इस्लामाबादचे मारेकरी अशा निदर्शकांच्या घोषणा. दक्षिण गुजरातमधल्या सौराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती. खांबारा धरणाखालील भागातनं सुमारे 40 लोकांना बाहेर काढलं. चीनच्या अनहुई प्रांतामध्ये पावसाचा हाहाकार. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने अनेक घराबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. अनेक ठिकाणी गारांचा खच पाहायला मिळाला.